विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। आज आपण समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने आज महात्मा फुल्यांना अभिवादन सभा हे आयोजित केलेली आहे। महात्मा ज्योतिबा फुल्यांचं वैशिष्ट्य असं की या भारतातली पहिली मुलींची शाळा ज्यांनी सुरू केली, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा ज्यांनी शोधली आणि पहिली शिवजयंती रायगडावर केली, अशा महात्मा ज्योतिबा फुल्यांना शेतकऱ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक लिहून शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा, शेतकऱ्यांचे बाजूने पहिली पाईपलाईन जी पुण्यामध्ये आणली सातनळीची, का पाईपनी पाणी देणं हे ब्राह्मणांमध्ये पाप समजलं जायचं, त्या पापाच्या विरोधात महात्मा फुल्यांनी सातनळी प्रकल्प उभा केला आणि शेतकऱ्यांच्या शेताला पाईपने पाणी दिलं। हे महात्मा फुल्यांचं वैशिष्ट्य आहे। म्हणून अशा महामानवाला या येवलेकरांच्या वतीनं अभिवादन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महात्म्यांनी आज आपल्या देशाला जी काही समतेचं तत्त्वज्ञान दिलेलं आहे, लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना त्यांनी दिलेली, लोकशाहीचा जो क्रांतीस्रोत आहे, अग्निस्रोत आहे, तो महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आहे। त्यामुळे या देशातील शेतकरी, गोरगरीब, स्त्रिया ज्या आजपर्यंत शिक्षणापासून वंचित होत्या, त्या शिक्षणाची भारतात पहिली मुहूर्तमेढ लावणारे हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे आज महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करीत आहे।